एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव-पंढेश्वर तालुक्यातील धामकमधून गत 20 वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी धामक ते शेगाव पायदळवारी पालखीसह काढली गेली आहे। यावर्षी 50 ते 70 श्रीभक्त या पायदळवारीत सहभागी झालेले आहेत। श्री संत गजानन महाराज संस्थानमधून सकाळी श्रींचा महाअभिषेक रुपल बालगोविंद जयस्वाल सहपत्नी करून श्री महाआरती करून गावातील नगर प्रदक्षिणा करून महिला पुरुष वृद्ध महिला वारकरी मंडळी शेगाव करता प्रस्थान करतात। टाळ मृदुंगाच्या आवाजाच्या धामक नगरी दुमदुमली। गणगणात बोते या गजराने भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते। पायदळवारीच्या मुक्कामाचे ठिकाण मंगळूरचा वाडा, लोगाव, लाडेगाव, किनखेडा, कामटा, शेणकोठारी, शिवन, अकोला, कसुरा ते शेगाव पायदळ रोज वारकरी 20 ते 25 किलोमीटर चालतात असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। या पालखीत प्रमुख दिलीप बाजड, अध्यक्ष नरेंद्र बावणे, उपाध्यक्ष पवन ठाकरे, सचिन दीपक मस्के, गणेश तायडे, राहुल वैष्णव, अनुप मळसे, अक्षय पेटकर, आदर्श ठाकरे, कुणाल मोर्ले, अक्षय गौडी, गोपाल गायकवाड, करण लष्करे, डोमाजी राऊत, सनी मेश्राम, देविदास उघडे, गंगाधर उघडे, संगीता ठाकरे, लता गाडवे, ज्योती लष्करे, अलका गावंडे, मनीषा माउर्ले व अनेक भक्त मंडळी दिंडीमध्ये सहभागी झाली आहेत। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे नांदगाव-पंढेश्वर वरून आमचे प्रतिनिधी पवन ठाकरे।